सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खासगी शिक्षण संस्थेचा कर्ज पुरवठा केला जातो, परंतु शेतकऱ्यांसाठी हिताच्या असलेल्या विकास व सोसायट्यांना मात्र कर्ज दिलं जात नाही। विकास सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो, परंतु गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सोसायटींना कर्ज दिलं जात नाही। अनेक मोठ्या शिक्षण संस्थांना कर्ज देऊन मोठ्या असणाऱ्या संस्थांना मोठं केलं जात आहे, परंतु गरीब शेतकऱ्यांच्या सोसायटींना कर्जाचा पुरवठा केला जात नसल्यानं शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलाय। शिक्षण संस्थेला दिलेलं कर्ज वसूल करावं, तसेच बिगर शेती कर्जाची देखील वसुली करावी आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा त्वरित करावा अशी मागणी शिवाजी पाटील यांनी केली। यंदा पाऊस पाणी चांगला असल्यानं शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे। राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नसल्यानं शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलाय। या संदर्भात शेतकऱ्यांनी चीड व्यक्त करत मध्यवर्ती बँक बंद करून बँकेच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनिष्ट तफावतातील विकास सोसायटींना शासनाने, राज्य सरकार, बँकेने व जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक कर्ज द्यावं आणि संस्थांना अडचणीतून बाहेर काढावं। महाराष्ट्र सरकारने व राज्यात सहकारी बँकेने प्राथमिक विकास सोसायटी यांना नवीन सभासदांना कर्ज वाटप करावं, कर्जमाफी झालेल्या सभासद त्वरित कर्ज मंजूर करावं, प्राथमिक विकास सेवा सोसायटी यांना सक्षम करावं, अशा विविध मागण्या केल्या। जोरदार घोषणाबाजी देखील केली। अनिष्ट तफावतीमधील 411 सोसायट्यांना मदत करा। सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 411 विकास सोसायट्या अनिष्ट तफावतीमध्ये असून या संस्थांना कर्ज वाटप पूर्णपणे बंद झालंय। त्यामुळे शासनाने गेल्या अनेक वर्षापासून कर्ज वाटप बंद असलेल्या अनिष्ट तफावतीमधील संस्थांना आर्थिक पॅकेज द्यावं, तेव्हाच या संस्था ऊर्जित अवस्थेत येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील काय अडचणीतल्या संस्था आहेत, अनिष्ट तफावतीतील संस्था आहेत, त्याला राज्य शासनाने पॅकेज दिले पाहिजे। सोलापूर जिल्ह्यावर नेहमीच पूर असेल, अतिवृष्टी असेल तर कधी दुष्काळ ह्याच्यात सापडलेला सोलापूर जिल्हा आहे। 411 सोसायट्या अडचणीत आहेत आणि त्यासाठी आम्ही गेली 15 दिवसापासून निवेदन दिलेलं आहे, तर त्याची काय दखल कोणी घेतलेली नाही। या सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि आमदार बबनदादाच्या माध्यमातून आम्ही सहकार मंत्र्याकडे मागणी केलेली आहे, पण बाकीच्या आमदारांनी त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे आणि राज्य सहकारी बँकेच्या नफ्यातून व महाराष्ट्र शासन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी या त्रिसदस्यीय 3 संस्थांनी या संस्थांना मदत केली पाहिजे, तर ह्या संस्था टिकतील। या संस्थेतील सभासदांना मग कर्ज माफ होऊन सुद्धा अद्याप कर्ज वाटप नाही आणि म्हणून आज आम्ही बँकेसमोर बसलोय। पावसाळी दिवस असताना सुद्धा लोक आपापली कामं सोडून, काही प्रतिनिधी असतील संस्थेचे, काय सभासद असतील, आम्ही आज प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो आहोत। त्याच्यापेक्षा पुढचा मोठा कार्यक्रम आम्ही राज्य सहकारी बँकेच्या दारात जाणार आहे, महाराष्ट्र सरकारच्या दारात जाणार आहे आणि म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे। आम्हाला ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। बँकेच्या पायऱ्यावर बिगर कर्जाला हजारो कोटी रुपये कर्ज दिलं आहे आणि ते तटलेलं आहे, हेही वसुली करावी आणि अडचणीतल्या सोसायट्यांना मदत केली पाहिजे। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।